घटना माझ्या लहानपणीची. मी जेमतेम त्यावेळी 5-6 वर्षांचा असेल. निरागस, अजान. वडील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून आमच्या घरापासून एक 10-12 किलोमीटर अंतरावरील एका गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत होते. तिथे जाण्यासाठीचा ऑटो पकडण्यासाठी त्यांना आमच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावरील तरोडा नाका येथील ऑटो थांब्याजवळ दररोज चालत जावं लागत असे. असेच एके दिवशी सकाळी निघताना मी मात्र चोरीने त्यांचा पाठलाग सुरू केला. ते पुढे पुढे चालत चालले आणि मी त्याच्या मागे लपत-छपत. तरोडा नाक्यावरील त्या ऑटो थांब्यावरती जे जसे पोहोचले आणि जसे ऑटोत बसले आणि जसा तो ऑटो निघाला, तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली. लहानपणी आपल्या सर्वांचे सुपर हिरो असलेले वडील जेव्हा एकदमच नजरेच्या आड जातात ना, तेव्हा मनाची घाबरगुंडी उडते. लहानपणी त्या व्यक्तीचा आणि उभ्या आयुष्यभर त्या व्यक्तिमत्वाचा मी कितीही पाठलाग केला तरी ना त्या व्यक्तीला गाठता आला ना त्या व्यक्तिमत्वाला. आज माझ्या वडिलांचा जन्मदिवस. कदाचित हयात असते तर आज वयाची 60 वर्ष पूर्ण केली असते. कॅन्सर हा शब्दच ऐकून जो थरकाप उडतो, अशा दुर्धर आजाराशी लढताना प्रचंड मानसिक शक्ती लागते हो. मृत्यू तर सर्वांनाच अटळ आहे, पण तो नजीक आहे आणि आपण हळूहळू मृत्यूच्या त्या दाढेमध्ये खेचत जात आहोत, ही जी भावना. बरं, कॅन्सरची ती गाठ नेमकी अन्ननलिकेची असून गेली जवळपास 6 महिने आपलं जेवण बंद. मानवी मन जिभेची काही चोचले पूर्ण करावे म्हटले आणि काही खाल्लं तर लगेच उलटी. त्यात किमो, रेडिएशनचा मारा, सतत कमकुवत हो जाणारं शरीर, या दोन्ही मानसिक आणि शारीरिक स्तरावरती लढत देणं सोपं नसतं. ते सर्व जवळून पाहताना कधी कधी मला वाटत होतं की एकदाचा आकस्मिक मृत्यू बरा. परंतु ती मानसिक शक्ती मी माझ्या वडिलांमध्ये पाहिली. आयुष्यभर ज्यांनी बाप कमी आणि मित्र व मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावत आले, ते इथे मात्र बापाचीच भूमिका साकारत होते. तोच बाप जो कर्तव्याचे ओझे आयुष्यभर वाहत असताना आपली इच्छा, आवडीनिवडी, मनातील घुटमळ नेहमी दाबतच आलेला असतो. त्याला वाट मोकळी करावी म्हणून मृत्यूच्या अगदी काही दिवसापूर्वी मी त्यांना विचारलं की पप्पा, सांगा ना काय चालू आहे मनामध्ये, बोलून द्या, कदाचित मन हलकं होईल. परंतु तेव्हा देखील ते बापाच्याच भूमिकेत होऊन अनुत्तरितच राहिले. कदाचित एकट्यात रडले असतील, कुठलेही असतील, परंतु एवढ्या प्रचंड प्रतिकूल स्थितीत देखील कधी आमच्या समोर कमजोर नाही दिसले. ते अगदी शेवटपर्यंत. बरं का, बाप काय असतोय तेव्हा कळलं. साधारणतः एका माणसाच्या किंवा पुरुषाच्या आयुष्याची इतिवृत्तीच त्याने मागे सोडून दिलेल्या संपत्तीच्या तराजूत मोजली जाते. त्याऐवजी जर कुटुंबाची जबाबदारी ऊन, पाऊस, वादळ वाऱ्यात देखील समर्थपणे झेलणाऱ्या त्या व्यक्तीने दिलेल्या मूल्यातून, संस्कारातून जर करण्यात आली तर, जसे की आज मी असं तुमच्यासमोर व्यक्त होऊ शकतो, कलेचा हा वारसा मला माझ्या पप्पांकडून मिळाला. आज त्यांच्या जन्मदिवशी त्यांची खूप आठवण येते, मन दाटून येतं. आज जिथे कुठे असतील त्यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण सर्वांकडनं देऊ. लव यू पप्पा.